आमच्या गावचे सरपंच महोदय श्री दिलीपजी देशमुख सर, त्यासोबतच विकासजी शेलार सर, वडगाव बांधे केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय चित्राले साहेब, अरुण नवदेजी साहेब, सर्व बंड सर आणि सर्व गावकरी मंडळी, आणि आज जो क्षण आहे आनंदाचा, असे सत्कार निरोप समारंभ सत्कार मूर्ती म्हणून आपण त्यांना आपण सेवेतून त्यांचं मार्गदर्शनासाठी त्यांना आपण खुलं करणार आहोत, त्यांना आता मोकळं करणार आहोत आपण समजा सगळेजण मिळून, असे माननीय चंद्रकांतजी केळकर साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती. या ठिकाणी मी आवर्जून 1 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे सरांकडून. मला एकच बोलायचं आहे, आम्हाला काही जास्त कालावधी झालेला नाही, या ठिकाणी 1 वर्षाचा कालावधी आम्हाला झालेला आहे, आणि या सगळ्या निरीक्षणाच्या बाबीचं पुढे 2 शब्दामध्ये वर्णन करावं अशी माझी इच्छा आहे. मित्रांनो, जो घडला आहे तो घडवू शकत नाही, जो घडला आहे तो घडवू शकत नाही, आणि जो घडला नाही तो घडवितो. या युक्तीप्रमाणे मी केळकर साहेबांना 1 वर्षापासून, त्यांचं नाव मी पूर्वीपासून ऐकत आलेलो आहेच, कारण मी केंद्र प्रमुखाचा छोटा मोठा चार्ज सांभाळला असल्यामुळे थोडंसं मी त्या नेहमीच्या मिटिंगमध्ये असायचो, जिल्ह्याच्या नियमितपणानं शिक्षण परिषदेच्या माध्यमातून किंवा इतरच्या माध्यमातून, म्हणजे साहेबांची मी त्या सगळ्या गोष्टी ऐकायचो. पण मला एक सांगायचं असेल तुम्हाला की साहेबांचा जो कामाचा स्पीड आहे, जी गती आहे, आणि त्यांची जी बॅच आहे, जसं नवले यांनी ते वर्णन केलेलं आहे की त्यांची जी बॅचची जेवढे लोक आहेत ना, त्या सगळ्यांचा स्पीड तसा आहे. आणि साहेबांचं जर आज आपण पाहिलं, सेवापूर्तीच्या उंबरठ्यावर आपण पोहोचलेलो आहे, पण साहेबांचा स्पीड 1 मिनिट बी कमी नाही आहे. व्हॉट्सअपचा मेसेज बघा तुम्ही, संदेश बघा, काम करून घेणं बघा, ह्या सगळ्या गोष्टी सर फार महत्त्वाच्या आहेत. आज ज्या वयामध्ये आपण आहोत, आपण जर आपण व्हॉट्सअपला थकलोय, कंटाळतो, आपण समजा आपल्याच्यानं ते होत नाही सगळं काम मॅनेजिंग करणं, फार मोजके लोक आहेत हे सगळं करतात. आणि म्हणून साहेबांची जी बॅच आहे अलौकिक. मी दिलीप राजगुरू साहेबांसोबत काम केलेलं आहे तिकडे वेल्ह्यामध्ये असताना, त्यासोबत बाकी 4-5 केंद्र प्रमुख होते, इतरांची मी नाव घेत नाही, जयश्री गावडे मॅडम असतील, हे साहेब लोक सगळे ओळखतात. म्हणजे ह्यांच्या सगळ्या बॅचचा जी बॅच आहे त्यांची, म्हणजे हे त्या काळात उच्च पदस्थ अधिकारी होण्याच्या परिस्थितीमध्ये होते सगळे मंडळी, पण होऊ शकले नाही. म्हणजे जे घडला आहे तो घडवू शकत नाही, आणि जो घडला नाही तो घडवू शकतो. म्हणून साहेबांचा जो आदर्श व्रत आहे, त्यांना जे मिळालं नाही पण त्यांनी आपल्या कृतीतून, कधी रागवण्याची थाप असेल, सगळ्यांना बोलले असतील, पण त्यासोबत प्रदीर्घ अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी थाप पण सांगितली, अरे असं नको करू, असं कर. ह्या सगळ्या भूमिकेचा जर आपण विचार केला तर अतिशय आपल्याला चांगलं व्यक्तिमत्व साहेबांचं लाभलेलं आहे. 1 वर्षभरापासून आपण पाहतो की साहेबांनी सगळ्यांनाच सामावून घेण्याचा अतिशय उत्कृष्ट असा प्रयत्न केलेला आहे. तरी आजच्या निमित्तानं साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो, आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.